डे ट्रिप सकाळी लवकर स्टार्ट केली की पुढे फिरायला आणि एन्जॉय करायला जास्त वेळ मिळतो. म्हणून नेहमीप्रमाणे आम्ही लवकर निघायचा एक असफल प्रयत्न केला. नमस्कार, मी मनाली आणि वेलकम टू माय चॅनल ऑन द ब्राईट साईड बाय मिली. आज आम्ही निघालो आहोत फ्लेमिंगोज बघायला. मुली तर खूपच एक्सायटेड होत्या. त्यात आज आम्ही फ्लेमिंगो पार्कमध्येच पिकनिक करणार होतो, म्हणून एक्साइटमेंट दुप्पट होती. पार्कमध्ये पोहोचल्यावर आम्ही सगळ्यांनी तिकीट्स काढली आणि एंट्री केली. आत गेल्यावर लगेचच एक गोष्ट लक्षात आली, वेटलँड्समध्ये खूप जास्त डास असतात आणि आम्ही त्याची अजिबात तयारी करून आलेलो नव्हतो. इमिजिएट रिग्रेट झाला. असो, आम्ही आलो आहोत पार्क ऑर्निथॉलॉजिक म्हणजेच बर्ड वॉचिंग पार्कमध्ये, जिथे बऱ्याच प्रकारचे पक्षी बघायला मिळतात त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये. आणि ही जागा आहे कामार्ग या रिजनमध्ये. कामार्ग हा त्याच्या वेटलँड्ससाठी म्हणजेच पाणथळ प्रदेशासाठी ओळखला जातो. तिथे खाऱ्या पाण्याची दलदल आणि काही भागात मिठागरीही पाहायला मिळतात. त्यामुळे हा भाग पक्ष्यांसाठी आणि फ्लेमिंगोसाठी एक युनिक लँडस्केप म्हणून खूप खास मानला जातो. याचं एकच भौगोलिक कारण आहे, ते हे की रोन नावाची जी नदी आहे ती इकडे मेडिटेरियन समुद्राला मिळते. त्यामुळे इथे वेटलँड्स आणि सॉल्ट मार्शेस म्हणजेच मिठागरं आणि खाऱ्या पाण्याची दलदल आहे. आणि बहुधा त्यामुळेच इथे डासांचे प्रमाणही जास्त होते. त्यामुळे मुलांना आम्ही सतत सांगत होतो, सनस्क्रीन लावा, एवढं ऊन आहे आणि जास्तीत जास्त चालत राहा, एका जागेवर उभे राहू नका, जेणेकरून डास चावणार नाही. जसजसं आम्ही पुढे जात होतो चालत तसे आम्हाला फ्लेमिंगोज जवळ आल्यासारखे वाटत होते. काही ठिकाणाहून असे लांबवरचे झाडावर बसलेले वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायलाही मिळत होते. मुलांना खूपच मजा वाटली. इतके सारे फ्लेमिंगोज एकत्र पाण्यात शांतपणे उभे असलेले पाहणं खरंच एक वेगळा अनुभव होता. आणि गंमत म्हणजे हे सगळे एकाच पायावर उभे आहेत. किती लांब पाय आहेत ना त्यांचे. इथे एक छोटंसं शेड बांधलं होतं आणि त्या शेडमधून सुद्धा बर्ड वॉचिंग करण्यासाठी छोटे छोटे स्पॉट्स होते. इथे सावलीत उभे राहून मुलांना पक्षी पाहायला अजून मजा वाटली. ते त्यांना हाय करत होते, त्यांना हाक मारत होते. फ्लेमिंगोज आणि बाकीचे पक्षी बघता बघता वेळ कसा निघून गेला समजलेच नाही. ऊनही खूप जास्त वाढलं होतं आणि आता भूकही लागायला सुरुवात झाली होती. त्यामुळे आम्ही पिकनिक बेंच शोधायला निघालो. शेवटी सावलीत एक छान जागा मिळाली आणि तिथे आम्ही सर्वांनी मिळून पिकनिक केली. तिथे एक छोटंसं कॅफे किंवा मिनी रेस्टॉरंटसुद्धा होतं, पण आम्ही घरूनच छान जेवण घेऊन गेलेलो. मी चिकन राईस बोल बनवले होते आणि माझ्या मैत्रिणीने चिकन पराठे करून आणले होते. खरंच जेवणाचा बेत खूप छान झाला. बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात फॅमिली आणि मित्रांसोबत असं घरचं जेवण जेवण्याची मजाच वेगळी असते. फक्त एकच प्रॉब्लेम होता, डासांनी आम्हाला एका जागेवर शांत बसून निवांत जेवू दिलंच नाही. त्यामुळे पटापट जेवण उरकून आम्हाला निघायचं होतं, कारण दुपारी 2:30 वाजताची बोट राईड आम्ही प्री बुक केलेली होती.
पण मग एक छोटीशी फजितीच झाली, सांगते. आम्हाला पार्कमधून निघायला थोडासा उशीर झाला होता, पण तरीही वेळेत पोहोचू एवढा आमच्याकडे वेळ होता. डॉकजवळ आम्ही जवळजवळ वेळेत पोहोचलो, पण तिथे पब्लिक पार्किंग आणि रोड साईड पार्किंग्स फुल असल्या कारणाने आमची फजिती झाली. आम्ही मुलांना घेऊन बोटमध्ये चढलो. बोटच्या लोकांना आम्ही सिच्युएशन समजावून सांगितली आणि त्यांनी 10 मिनिटे वाट बघण्याचा निर्णय घेतला. पण शेवटी प्रसादला पार्किंग मिळालीच नाही आणि आम्ही ठरवलं की कमीत कमी आम्ही पुढे जाऊ, मुलांना घेऊन बोट राईड कंटिन्यू करू. पण बिचारे डॅडीज मात्र मागेच राहिले. मुलं थोडी हिरमुसली होती कारण त्यांना बाबांसोबतही बोट राईड करायची होती. पण कधी कधी ट्रिप्समध्ये असं थोडं अनएक्सपेक्टेड ड्रामा होतोच, नाही का? मुलांना समजावलं आणि मग सुरू झाली आमची कामार्ग बोट राईड. इथे गंमत म्हणजे सावलीच्या सगळ्या जागा जवळजवळ रिकामीच होत्या. वरच्या डेकवरच्या सर्व सीट्स आणि बोटच्या बॅक साईडच्या सनी सीट्स मात्र भरलेल्या होत्या. हे बघून थोडं वेगळं वाटेल. भारतात आपल्याकडे अगदी उलट सिच्युएशन दिसली असती. उन्हापासून वाचण्यासाठी आणि टॅनिंग टाळण्यासाठी आपण सगळ्यात आधी सावलीची जागा शोधतो. पण इथल्या लोकांना सन टॅनिंगची फारशी चिंता नसते. उलट उन्हात बसून एन्जॉय करणारे लोक जास्त दिसतात. असो, आम्हाला मात्र सावलीत जागा मिळाली, त्यामुळे मुलांसोबत थोडं कम्फर्टेबल वाटलं. बोट राईड सुरू असताना एक खूप सुंदर मोमेंट आला. एका शोअरजवळ बोट थांबली आणि तिथे आम्हाला कामार्गचे फेमस ब्लॅक बुल्स आणि व्हाईट हॉर्सेस म्हणजे आपले पांढरे शुभ्र घोडे जवळून पाहायला मिळाले. ही इथली खासियत आहे. कामार्गमध्ये अशा हर्ड्सला मनाद म्हणतात. मनाद म्हणजे इथल्या मोकळ्या हॅबिटॅटमध्ये वाढलेले बैल आणि घोडे. हे प्राणी झू सारख्या पूर्णपणे बंदिस्त जागेत वाढत नाहीत. ते मोठ्या मोकळ्या जागेत, मार्शलँड्स म्हणजेच खाऱ्या पाण्याच्या दलदलीच्या जागा आणि ग्रासलँड्समध्ये सेमी फ्रीडममध्ये वाढलेले असतात. या प्राण्यांची म्हणजे या बैलांची आणि घोड्यांची काळजी घेणाऱ्या लोकांना गार्डियन्स म्हणतात. गार्डियन्स म्हणजे कामार्गचे ट्रेडिशनल काउबॉयज. ते पांढऱ्या घोड्यांवर बसून बैलांना सांभाळतात, त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागी नेतात आणि कामार्गच्या जुन्या ट्रेडिशन्स जपतात. बघता बघता 1.5 तास कधी संपला कळलंच नाही. बोट राईड संपवून आम्ही पुन्हा डॉकवर आलो आणि आम्ही येईपर्यंत डॅडीज हा जवळपासचा परिसर फिरत होते. त्यातली ही काही दृश्य आहेत. हे तिथलं चर्च आहे आणि हे तिथलं मार्केट. रखरखत्या त्या उन्हातून आम्ही जाऊन कारमध्ये बसलो आणि शेवटच्या डेस्टिनेशनकडे निघालो. जवळच्याच बीचवर आम्ही थोडा वेळ छान स्पेंड केला. मुलांनी खूप एन्जॉय केलं. वाळूमध्ये खेळणं, पाण्याजवळ धावणं, बरंच काही, लाटा बघणं, त्यांना तर खूपच मजा आली. जरी ऊन खूप कडक होतं तरी समुद्राचं पाणी मात्र खूप गार होतं. मुलं एन्जॉय करत होती पण मला काही हिंमत झाली नाही. एवढे खेळूनही मुलांचा पाय काय तिथून निघत नव्हता. पण तरीही घरी तर जायचंच होतं. शेवटी आम्ही निघालो. फ्लेमिंगोज, बोट राईड्स, हॉर्सेस, बुल्स आणि शेवटी एक छान बीच. मी आमच्या समरची सुरुवात अशा एका सुंदर ॲडव्हेंचरस आणि आठवणीत राहणाऱ्या डे ट्रिपने केली. मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटू लवकरच.